जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अक्षरशः या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपून काढलेलं आहे। मन्याड धरण जे आहे ते देखील या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे। मन्याड धरणातनं हजारो क्युसेक्स त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। एकंदरीत त्या ठिकाणी मन्याड धरणावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी या ठिकाणी मन्याड धरणाची पाहणी केलेली आहे। सर, काय सांगाल एकंदरीत नांदा गाव जे आहे ते खाली करण्यात आलेलं आहे, धोकादायक परिस्थिती मन्याड धरणावर त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। 2022 मध्ये जो परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्या दक्षता घेताना आज सकाळी ज्यावेळी आपल्या लक्षात आलं की अशी परिस्थिती परत होण्याची शक्यता आहे आणि पाणीचा प्रवाह वाढलेला आहे। याचा जो कॅचमेंट एरिया लार्जली नाशिक जिल्ह्यात आहे आणि त्या ठिकाणी पाणीचा पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी पाणीचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे या दक्षता घेण्यासाठी आपण या पूर्ण टीमला आपण नियोजन केलं आणि प्रत्येकाला घरातून बाहेर काढलेला आहे। प्रत्येक व्यक्तीला शिफ्ट करण्याची सूचना देण्यात आलेली आहे। धोकादायक परिस्थितीमध्ये कुठलेही व्यक्ती राहू नये याच्यासाठी आपण सूचना स्पष्टपणे सर्वांना दिलेली आहे आणि सगळे लोक आतापर्यंत सेफली आपण इव्हॅक्युएट केलं। पोलीस असेल, इरिगेशन डिपार्टमेंट असेल, प्रांत महोदय असेल आणि सन्माननीय आमदार महोदय आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते असेल, सगळेजण या ठिकाणी आज आलेले आहे आणि सगळे लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलं। जेवणाची सोय पण करून देण्यात आली। किती गाव एकंदरीत खाली करण्यात आलेले, किती लोकांचं त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं? जवळपास एक गाव शिफ्ट केले आणि माझ्या माहितीनुसार अबाउट 400-450 लोकांनी शिफ्ट केले। कशा पद्धतीने धरणाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे? जो आपलं मन्याड धरणच्या ज्या ठिकाणी खाली ज्या राईट फ्लँक असतो त्या ठिकाणी जो इरोजन सारखा झालेला आहे, त्यामुळे म्हणजे त्या ब्रीच होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसून येतात आणि अजून काय ब्रीच झालेलं नाही, परंतु शक्यता आहे, मागच्या हिस्ट्री आहे आणि या गोष्टीच्या दक्षता घेण्यासाठी आपण विशेषतः हे करतो। प्रशासनासोबत आमदारांनी देखील या ठिकाणी मन्याड धरणावर पाहणी केलेली आहे, नागरिकांना सूचना दिलेल्या आहे। एकंदरीत दादा काय सांगाल, एकंदरीत कशा पद्धतीने या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे? अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली नाहीये। संभाव्य परिस्थितीचा आढावा घेऊन कुठला धोका निर्माण व्हायला नको म्हणून त्याची खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना प्रशासन करतंय। जिल्हाधिकारी महोदय स्वतः येऊन त्यांनी गाव खाली करण्याच्या सूचना दिल्या। प्रशासनाने गाव खाली केलंय। त्या लोकांना जेवणापासून तर सर्व व्यवस्था ही शासन प्रशासनाच्या वतीने आम्ही करतोय आणि खरं तर या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगेल की तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये, तरी देखील खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे। सुरक्षित स्थळी आपण आणि काही गुरं असतील, काही ढोरं असतील त्यांना देखील हलवायचं आहे, अशा सूचना आपण दिलेल्या आहेत। दादा एकंदरीत चाळीसगाव तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। शहरामध्ये अनेक त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, घरांमध्ये, व्यापारी संकुलांमध्ये पाणी साचलेलं आहे। एकंदरीत काय पाठपुरावा करणार? यामध्ये सर्व SDRF, NDRF यांचे नॉर्म्स हे जरी पाहून आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते नॉर्म्स शिथिल करून आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फोटो असतील, व्हिडिओ असतील, ड्रोन असतील हे देखील आम्ही पंचनामे ग्राह्य धरणार आहोत। मागच्या वेळेस आपण शासनाकडून मदत मिळवून दिली होती, ज्या वेळेस मी विरोधात होतो। त्याच्यानंतर सरकार आल्यानंतर 2 वर्षानंतर ती मदत आपण मागच्या पूरहानी झालेल्या लोकांना मिळवून दिली होती। आताही काही नुकसान व्हायला नको, जे काही होईल मी सर्वांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे, काळजी करण्याचं कारण नाही। पण बघू शकतो की या ठिकाणी शासनाच्या त्या ठिकाणी पद्धतीने त्या ठिकाणी ती भरपाई देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेली आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।